नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आंबट गोड तिखट कैरीची चटणी। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 मीडियम आकाराच्या मी कैऱ्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत। एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायच्या। अर्धी वाटी ओले खोबरे काप करून घेतलेले आहे। 3 हिरवी मिरची घेतलेली आहेत। 4 लसूणच्या पाकल्या, थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे। कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमधून व्यवस्थित छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे चटणी आपली छान अशी मी बारीक वाटून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चम्मच। त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान अशी फुलली की नंतरच आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे 1 चम्मच। आणि जिरे सुद्धा छान असं आपले फुललेले आहे। आता चटणीवरती आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपली आंबट गोड तिखट चवीची चटणी तयार झालेली आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।